इयत्ता 8वी स्वाध्याय इतिहास व नागरिकशास्त्र प्रकरण 6 स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या प्रकरणावर आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। विधान क्रमांक 1 भारत सेवक समाजाची स्थापना रिकामी जागा यांनी केली। पर्याय दिलेले आहेत अ गणेश वासुदेव जोशी, ब भाऊ दाजी लाड, क म गो रानडे, ड गोपाळ कृष्ण गोखले। या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ड भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली। विधान क्रमांक 2 राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन रिकामी जागा येथे भरवण्यात आले। पर्याय आहेत अ पुणे, ब कोलकाता, क मुंबई, ड लखनौ। या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे क राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरवण्यात आले। विधान क्रमांक 3 गीता रहस्य हा ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला। पर्याय दिले आहेत अ लोकमान्य टिळक, ब दादाभाई नौरोजी, क लाला लजपतराय, ड बिपिन चंद्र पाल। या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे अ गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिला। ब नावे लिहा। 1 मवाळ नेते यांची नावे लिहायची आहेत। नावे आहेत गोपाळ कृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोज शाह मेहता हे सर्व मवाळ नेते होय। 2 जहाल नेते यांची नावे लिहा। लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपिन चंद्र पाल हे जहाल नेते होत। प्रश्न क्रमांक 3 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। विधान क्रमांक 1 स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली। कारण 1 ब्रिटिश राजवटीत अनेक भारतीय व पाश्चिमात्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला। संस्कृत, फारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखिते तपासून त्यावरील संशोधने प्रसिद्ध केली। 2 डॉक्टर भाऊ दाजी लाड, डॉक्टर रा गो भांडारकर अशा काही भारतीय विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला। आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभला आहे हे समजल्याने स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली। विधान क्रमांक 2 भारतीय राष्ट्रीय सभेत 2 गट तयार झाले। कारण 1 भारतातील राजकीय दृष्ट्या जागृत असलेले सर्व नेते जात, धर्म, भाषा, प्रांत सर्व भेद बाजूला सारून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एका ठिकाणी होते। 2 भारतीय राष्ट्रसभेची उद्दिष्टे व सनदशीर मार्गाने चळवळ पुढे नेण्यावर जरी त्यांचे एकमत असले तरीही कार्यपद्धतीबाबत त्यांच्यात मतभेद होते। हे मतभेद तात्विक स्वरूपाचे होते। 3 स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी शांततेच्या सनदशीर मार्गाचा पुरस्कार करणारे हे मवाळ गट व
स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे जहाल गट अशा स्वरूपाचे राजकीय चळवळीतील मतभेदावरून भारतीय राष्ट्रीय सभेत 2 गट तयार झाले. विधान क्रमांक 3. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करावयाचे ठरवले. कारण 1. बंगाल हा एक मोठा प्रांत होता. 2. ब्रिटिशांना या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीयदृष्ट्या अवघड होते. 3. ही फाळणी करण्यामागे प्रशासकीय सोय हे कारण दिले असले तरी लॉर्ड कर्झनचा मुख्य हेतू हिंदू व मुस्लिम यांच्यात फूट पाडून स्वातंत्र्य चळवळ दुर्बळ करणे हा होता. म्हणून लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले. प्रश्न क्रमांक 3. टिपा लिहा. 1. राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे. राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे म्हणजे भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे, परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचार विमर्श करणे, लोकांमध्ये ऐक्य भावना वृद्धिंगत करणे, राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही होती. टीप क्रमांक 2. वंगभंग चळवळ. 1. ऑक्टोबर 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने जनतेच्या विरोधाला प्रतिसाद न देता बंगालच्या फाळणीची योजना अंमलात आणली. 2. त्यामुळे बंगालमधील जनमत अतिशय प्रक्षुब्ध झाले. ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकायचा, स्वदेशी माल खरेदी करायचा म्हणून एकजुटीने संघर्ष करण्यासाठी लोकांनी शपथा घेतल्या. सरकारी शाळा, महाविद्यालयावर बहिष्कार टाकून असंख्य विद्यार्थी या चळवळीत सामील झाले. 3. या चळवळीचे पडसाद सर्व भारतभर उमटले. महाराष्ट्र व पंजाबमधील जनतेने विशेष उत्साहाने बंगालला साथ दिली. 4. वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंदमोहन बोस, रवींद्रनाथ टागोर इत्यादी नेत्यांनी केली. 5. वंगभंग चळवळीने भारतीय राष्ट्रीय सभेची व्याप्ती वाढवली. ही चळवळ राष्ट्रीय चळवळ बनली. यामुळे 1911 साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली. टीप क्रमांक 3. राष्ट्रीय सभेची चतुसूत्री. 1. राष्ट्रीय सभेच्या 1906च्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. त्यांनी व्यासपीठावरून स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला. 2. याच अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली. 3. स्वदेशी चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊ. स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल, साधनसामग्री, मनुष्यबळ आणि अन्य सर्व शक्ती आपल्याला एकत्रित कराव्या लागतील आणि यातूनच आपल्या देशाचे हित साधता येईल. 5. परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार ही पहिली पायरी तर परदेशी राजवटीवर बहिष्कार ही पुढची पायरी असे ठरले. बहिष्कारामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावर घाव घालता येईल असे त्या नेत्यांचे मत होते. प्रश्न क्रमांक 4. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. प्रशासकीय केंद्रीकरण, आर्थिक शोषण, पाश्चात्य शिक्षण, भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास, वृत्तपत्रांचे कार्य या मुद्द्याला अनुसरून माहिती लिहायची आहे. मुद्दा क्रमांक 1. प्रशासकीय केंद्रीकरण. 1. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील कार्याच्या आधारे स्पष्ट होते. ब्रिटिश प्रशासनाच्या एकछत्री अंमलामुळे देशभर समान धोरणे, सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा मिळाला. त्यामुळे लोकांमध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली. 2. ब्रिटिशांनी प्रशासनाच्या सुविधेसाठी रेल्वे,
रस्त्याचे जाळे निर्माण केले। याचा फायदा भारतीयांना होऊन अनेक प्रांतातील भारतीयांचा संवाद वाढला व राष्ट्रभावना वाढीस लागली। मुद्दा क्रमांक 2, आर्थिक शोषण। 1. इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले। 2. शेतकऱ्यांना नगदी पिके घेण्यास सक्ती, शेतसारा व दुष्काळ यामुळे भारतीय शेतीचा कणा वाकला। पारंपरिक उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाल्याने बेकारी वाढली। भांडवलदाराकडून कामगारांचे शोषण होत होते। मध्यम वर्गावर नवीन कर लादल्यामुळे लोकांच्या मनात असंतोष वाढला। मुद्दा क्रमांक 3, पाश्चात्य शिक्षण। 1. पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारामुळे न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही अशा नव्या कल्पनांची भारतीयांना ओळख झाली। 2. बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, मानवता, राष्ट्रवाद अशा मूल्यांच्या आधारावर आपल्या देशाची उन्नती साधावी अशी भावना रुजूच लागली। मुद्दा क्रमांक 4, भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास। 1. ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या एशियाटिक सोसायटीत अनेक भारतीय व पाश्चिमात्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला। 2. त्यांनी संस्कृत, फारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखिते तपासून त्यावरील संशोधने प्रसिद्ध केली। 3. आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभला आहे हे समजल्याने भारतीयांच्या मनात अस्मिता जागृत झाली। मुद्दा क्रमांक 5, वृत्तपत्रांचे कार्य। 1. वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून राजकीय व सामाजिक जागृती होऊ लागली। 2. या वृत्तपत्रांमधून सद्य परिस्थितीची जाणीव निर्माण होऊ लागली। 3. दर्पण, प्रभाकर, हिंदू, अमृत बाजार पत्रिका, केसरी, मराठा अशा वृत्तपत्रांतून सरकारच्या धोरणावर टीका होऊ लागली।